नमस्कार. वाय प्राणिकच्या नवीन भागात तुमचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत गीता देशपांडे. ते टीचिंग प्रोफाईलमध्ये होत्या. तर त्यांचा प्राणिक लिंकचा प्रवास आपण जाणून घेऊया. नमस्कार गीता मॅडम. अ, नमस्कार. आम्हाला तुमचा प्राणिकचा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गीता देशपांडे. मी ट्युशन्स घ्यायचे. ट्युटर होते. मी 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड मी ट्युशन्स घेत होते. खूप वर्ष ट्युशन्स घेतल्यानंतर मी पूर्णपणे सगळं हे प्रोफेशन बंद केलं होतं. पण मुळातच शिकवण्याची पण आवड होती आणि शिकण्याची पण आवड होती. त्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होते, माहिती करून घेत होते. त्या काळामध्ये माझ्या समोर प्राणी किलिंग हा एक विषय आला. हा ह्या विषयाची माहिती करून घ्यावी म्हणून कुतूहलापोटी मी आणखीन लोकांना भेटले. त्यावेळेला मला बेसिक प्राणी किलिंगचा पहिला वर्ग करायची संधी मिळाली. तो वर्ग केल्यानंतर मला ते टेक्निक किंवा त्यातला जो विषय आहे किंवा त्याचा जो सखोल अभ्यास आहे, तो खूप आवडला आणि मी पुढचा कोर्स करायचं ठरवलं. एक त्याच्यातली जी थेरपी होती, ती मला खूप आवडली आणि आपणही ते करू शकतो, हे मला जाणवलं. म्हणून मी पुढचे कोर्स करायला प्राणिक फिलिंगमध्ये आले. अ, इतके वर्ष तुम्ही प्राणिक लिंकमध्ये आहात, तर तुमच्याकडे एखादा अनुभव आहे का याबद्दल? हो, आहे ना. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला घ्यायचा झाला, तर मी ज्यावेळेला ॲडव्हान्स कोर्स केला होता, त्यावेळेला आमच्या घरामध्ये एक व्यक्ती आल्या होत्या. त्यांना डायबिटीज होता. मेडिसिन्स चालू होते, पण त्यांची शुगर लेव्हल नॉर्मलला येत नव्हती. तर मी त्यांना सांगितलं, की मी एक अशी पद्धत शिकलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचे ड्रग्स, तुमची मेडिसिन्स न बदलता किंवा तुम्हाला काही ॲडिशनल न देता, मी तुम्हाला ट्रीटमेंटला मदत करू शकते. तर त्या तयार झाल्या आणि त्यांना मी 3 महिने ट्रीटमेंट दिली. तर 3 महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर जे त्यांच्या आत्तापर्यंत घडत नव्हतं किंवा घडलं नव्हतं, ते त्या 3 महिन्यांच्या ट्रीटमेंटमुळे झालं, की त्यांची HbA1c लक्षात येण्याइतपत कमी झाली. आणि तो मला एकदम आश्चर्य वा हे झालं किंवा मला एकदम ह्या पॅथीबद्दल विश्वास निर्माण झाला, की ही पॅथी वर्क करते. ओके. मग तुम्हाला प्राणिकमध्ये आवडलेली कुठली गोष्ट आहे? जी तुम्हाला मोटिव्हेट करते पुढचे कोर्स करायला? ॲक्चुअली हा जो ॲडव्हान्सचा नंतरचा जो मला पेशंटचा अनुभव आला, तो अनुभव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की जे लोक पेशंट्स आहेत किंवा जे लोकं आजारी आहेत, त्यांना नो टच, नो ड्रग्स ही जी आपली प्राणिक हिलिंगची पद्धत आहे, की त्या पद्धतीने त्या पेशंटच्या वेळेनुसार किंवा त्याच्या सोयीनुसार आपण त्याला ट्रीटमेंट दिली, तर तो जास्त लवकर बरा होतो. आणि हे जे प्राणिक हिलिंग मधलं एक हायलाइट तत्व आहे, नो टच, नो ड्रग्स आणि मेडिकल ह्या सगळ्याला पूरक अशी जी ही ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटनी मला एकदम त्याच्यात क्युरिओसिटी निर्माण झाली आणि मी मोटिव्हेट झाले, की नाही याच्यात आपण पुढे शिकायचं आहे तेवढं आणि मी नंतर सगळे कोर्स केले. नक्कीच मॅम. तुमचा गाईडन्स आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होत राहील. अशाच प्रकारच्या नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.